नमस्कार. हरि ओम. पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आत्ताच्या प्रश्नोत्तर स्वाध्यायाचा प्रारंभ करते. खर तर माझ्यावरही कठीण प्रसंग ओढवलाय. गुरुवारी दुपारी आदित्यचा मेसेज आला आणि मी वार्तापत्राच्या कामात आकंठ बुडालेली होते. काल रात्री 9:15 वाजता आपल्या आर्टिस्टला म्हणजे शीतल भालेरावला संपादन पूर्ण करून फाईल पाठवली पुढच्या कामासाठी आणि आज सकाळी स्वामींचं स्मरण करून अभ्यासाला प्रारंभ झाला. आदित्यला कारण सांगूया असं वाटत होतं, पण अनेक युवा साधक पण आयत्या वेळेला स्वाध्याय करतात, आयत्या वेळेला सांगू नाही. मग आपण पण करूया काही कारण न सांगता असा विचार केला आणि कठीण प्रसंग आपसुकच दूर झाला. आपलं मनच आड येत असतं आणि त्याचे फाजील लाड न करणं ठीक असतं. असो, प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आपण ऐकलाच आहे, पण पुन्हा एकदा वाचते. आनंदात असताना म्हणजे सर्व गोष्टी मनासारख्या होत असताना साधना बऱ्यापैकी होते, परंतु कठीण प्रसंग येतात. मन त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यात गुंतल्यामुळे साधनेत राहत नाही. यासाठी कोणती काळजी घ्यावी? कठीण प्रसंग अनेक प्रकारचे असतात. कधी आर्थिक प्रश्न, फसवणूक, स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तींचा आजारपण, जवळच्या व्यक्तीचा अकाली मृत्यू किंवा विविध प्रकारचं अपंगत्व, कौटुंबिक बेबनाव, कामाच्या ठिकाणच्या व्यक्तीशी किंवा बॉसशी न पटणं, काही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान, अशा अनेक प्रकारचे प्रसंग येऊ शकतात. थोडक्यात अधिभौतिक, अधिदैविक किंवा आध्यात्मिक अशा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना माणसाला तोंड द्यावं लागतं. आणि कोणतीही समस्या आली तरी यावरचं पहिलं उत्तर स्वामी सांगायचे तसं, ध्यानाला बसताना बुद्धीचा निश्चय करून मनाला बजावायचं आणि त्याची मदत मागायची की आता मी ध्यानाला बसते आहे, आता फक्त स्वकडे लक्ष केंद्रित करणार आहे, आता तुझं काही ऐकणार नाही, तू मला मदत कर. तरी पुन्हा पुन्हा त्या प्रसंगातले किंवा समस्येचे विचार मनात येत राहतातच. यावर काय काय उपाय करता येऊ शकतील यावर जे काही थोडंफार चिंतन झालं आज ते मांडण्याचा प्रयत्न करते. स्वामींनी आपल्याला दिलेली प्रार्थना आहे, मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको, तूच सर्व काही आहेस, सर्व काही तुझेच आहे, तुझी इच्छा हीच माझी इच्छा. ही प्रार्थना मनात दोहरण्याचा, त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. जर मी कोणी नाही, माझं काही नाही आणि मला काही नको असं असेल तर जो काही कठीण प्रसंग आला आहे तो या देहाशी संबंधित आहे. मीशी, ट्रू सेल्फ, इसेन्शियल सेल्फशी तो संबंधित नाही. माझ्या प्रारब्धाचा भाग होता म्हणून हा प्रसंग माझ्यावर गुदरलाय, मग मला त्याचा त्रास करून घेण्याचं कारण नाही. रामकृष्णांना कोणीतरी प्रश्न विचारला, भक्ताला दुःख का? त्यावर ते उत्तरले होते, भक्ताला दुःख नाही, देहाला दुःख. पर्सनॅलिटी सेल्फ कडून इसेन्शियल सेल्फ कडे प्रवास करायचा आहे, तर व्यक्तिमत्वाच्या भोवती असणारं सगळंच सोडायचंय. बुद्धीने स्वला धरून राहायचं आहे. नाममंत्र धरून राहणं हा आणखी एक उपाय आपल्याला स्वामींनी सांगितला आहे. जो कठीण प्रसंग घडला असेल तर तो जर एखाद्या व्यक्ती बरोबर घडला असेल तर ज्या व्यक्तीसह तो घडला त्याचा आणि माझा कॉन्शियसनेस, सगळ्यांचाच कॉन्शियसनेस समान आहे. फक्त अहम या घटकाने तो शरीरापुरता वेगळा झालेला आहे. हे तत्वज्ञान स्वामींनी हरिपाठातल्या अभंगावरती बोलताना मांडलेलं आहे. येत्या वार्तापत्रातल्या अंकात तो लेखांक येईलच. आपल्याला कोणतेही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवायचे नाही आहेत, त्यासाठी मोदीजी आणि त्यांची टीम समर्थ आहे. काही वेळा आपण आपली समस्या राष्ट्रीय करतो किंवा माझाच प्रश्न मोठा आहे असं आपल्याला वाटू शकतं. प्रत्यक्षात तो तसं नसतो. त्या त्या व्यक्तीसाठी तो मोठा असतो किंवा त्या प्रसंगातून जाताना तो अवघड वाटतो हे खरं आहे, पण साधकाने तिथेच तर सांभाळायचं असतं.
कारण कोणताही कठीण प्रसंग आपली उन्नतीच घडवून आणतो हे निश्चितपणे जाणवतं. आपण शांत राहावं, पार होता येतं आणि पार झाल्यावर आपण वेगळेच उठून उभे राहतो. मी देवाची आहे, सद्गुरूंची आहे, ते मला निश्चितच सांभाळतील यावर श्रद्धा ठेवावी. शरणता राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा. स्वामींनी सांगितलं आहे तसं नमस्कार करून देवा मला सांभाळ अशी मनोभावे प्रार्थना करावी. आणि पुढे स्वामीच म्हणाले आहेत तसं सांभाळायचं म्हणजे काय करायचं ते देवाला माहित असतं. देव माझ्या कल्याणाचंच करेल यावर पूर्ण श्रद्धा असावी. या प्रसंगातून माझी आध्यात्मिक उन्नतीच घडून येणार आहे यावर विश्वास असावा. हे सगळं करताना थोडं धैर्य लागतं, हे खरंच आहे. ते धैर्य किंवा धृती साधनेच्या काळात कशी टिकवायची हाच गहन प्रश्न असतो. त्यासाठी प्रार्थना आणि शरणता उपयोगी पडते. तरीही विचार येत आहेत असं वाटलं तर एक व्यावहारिक उपाय असा आहे की सरळ कागद पेन घ्यावं आणि जो काही प्रसंग घडलाय त्या प्रसंगाचं विश्लेषण कागदावर उतरवून काढावं. हे विश्लेषण दोन प्रकारे करता येतं. फक्त मन मोकळं करण्यासाठी किंवा स्वतःला बाजूला काढून जे घडलं आहे ते लिहून काढून चूक बरोबरचा हिशेब करणं. असं केल्यामुळे ते मनातून बाजूला टाकायला, काढून टाकायला मदत होते. लिहून झाल्यावर त्या कागदांचे विसर्जन करावं. त्यामुळे मनातलं विसर्जन हे आणखी सोपं होतं. आणखी एक म्हणजे जर आपल्याकडून चूक घडलेली असेल तर ज्या व्यक्तीच्या बाबतीत ती घडली आहे तिची मनोमन क्षमा मागणं किंवा दुसऱ्या व्यक्तीची चूक झाली असेल तर तिला मनोमन क्षमा करणं. यामुळे आपल्या मनाला शांती लाभते. मनातून ते जाईपर्यंत काही काळ तरी हे करत राहण्याचा उपयोग होतो. पूजनीय बाबा बेलसरे यांची एक गोष्ट आहे. ते रोज गोंदवलेकर महाराजांची मानसपूजा करत असत. एक दिवस मानसपूजेत महाराजांच्या अंगावर त्यांना भाजल्यासारखे चट्टे दिसले. बाबा अस्वस्थ झाले की आपल्या सद्गुरूंच्या अंगावर असे चट्टे काय बरं दिसत आहेत. त्यांनी महाराजांना विचारलं तर महाराज म्हणाले, केशवराव, तुम्ही ऑफिस मधल्या एका सहकार्याचा द्वेष करताना त्याचा हा परिणाम आहे. साधकांनी काय करायचं नाही हे दाखवून देण्यासाठी हा प्रसंग घडला होता. हे ऐकल्यावर बाबा तडक गेले त्या सहकार्याकडे आणि त्यांनी क्षमा मागितली. तुम्ही माझा द्वेष करता ते ठीक आहे, पण इतपर मी तुमचा द्वेष करणार नाही. कारण माझ्या गुरूंना मी कोणाचा द्वेष केलेला आवडत नाही. परिणाम असा झाला की त्या सहकार्याने बाबांचा द्वेष करणं थांबवलं. एका दगडात दोन पक्षी मारले गेले आणि दुसऱ्या दिवशी मानसपूजेत महाराजांचं नॉर्मल रूप. दक्षिणेश्वर मंदिरात असताना रामकृष्ण परमहंसांनी राणी रासमणीच्या श्रीमुखात भडकावून दिलेली गोष्ट आपल्याला माहितीये की इथे सांसारिक विचार कशाला, त्याच्याशी समांतर अशी केशवराव बेलसरे यांच्या जीवनातली घटना आहे. आपण कसं वागलेलं आवडेल, आपल्या गुरूंना आवडेल याचा विचार आपण करायला हवा. आपल्या स्वामींना साधनेमध्ये स्वकेंद्रित राहिलेलं आवडतं, तर तसं करायचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आपल्यावर येणारे कठीण प्रसंग आपल्या दृष्टीने कठीण असतात हे खरं असलं तरी संतांनी किती कठीण प्रसंगांना तोंड दिलं. कालच दत्त संप्रदायातले एक अध्वर्यू आणि गुळवणी महाराजांचे शिष्य पूजनीय मामासाहेब देशपांडे यांच्या मातोश्री आणि सद्गुरू पार्वतीबाई देशपांडे यांचं चरित्र ऐकायला मिळालं. त्यांच्या घरी आधी उदंड श्रीमंती होती. 1800 एकर शेती, असं वैभव, मोत्यांच्या राशी. घरात रोज किमान 25 माणूस जेवत असे. पण पार्वतीबाईंच्या यजमानांनी म्हणजे मामांच्या वडिलांनी देह ठेवल्यावर पार्वतीबाईंच्या दिरांनी त्यांना नेसत्या वस्त्रानेशी मुलांसह घराबाहेर काढले आणि मग अति गरिबी, उपासमार, 2 वेळच्या खाण्याचीही भ्रांत, अति हाल या कुटुंबाने काढले.
स्वामी समर्थांनी त्यांना आधीच पूर्वकल्पना दिली होती की संपन्नता उपभोगलीस, आता दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची तयारी ठेव. त्यावर पार्वतीबाई त्यांना असं म्हणाल्या होत्या की स्वामी महाराज, तुम्ही आणि भगवंत माझ्यासह आहात ना, मग तुमच्या दोघांवरील श्रद्धेच्या आधारावर मी दुर्दैवाचे शतावतारही पाहायला तयार आहे. आणि तसं सोसत त्या राहिल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं साधन कधीही सुटलं नाही. त्यांच्या पतीने देह ठेवल्यानंतरची जी शेवटची 12 वर्ष त्यांनी काढली आयुष्यामध्ये, त्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी पाठ टेकून एकदाही विश्रांती घेतली नाही. रात्रभर त्यांची नामध्यान साधना चालत असे. देह ठेवतानाही त्यांनी समाधी लावून ब्रह्मरंध्रात प्राण नेऊन देह ठेवला. त्यांच्याप्रमाणे उपाशी राहण्याचे कठीण प्रसंग आपल्यावर आलेले नाहीत किंवा येत नाहीत. मग तरी आपली साधना का बरं होत नाही? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, मीराबाई, तुलसीदास, स्वामी स्वरूपानंद, आपले स्वामी माधवानंद, अशी किती नावं घ्यावीत की ज्यांना शारीरिक स्तरावरती किंवा कौटुंबिक स्तरावरती, आर्थिक स्तरावरती अनंत प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या. अनेक संतांना ज्या कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लागलं, त्या सगळ्यांच्या तुलनेत आपल्याला जे काही सोसावं लागतंय ते मोठं आहे, अशा भ्रमात आपण राहू नये. त्या कोणाच्याही साधनेवर परिणाम झाला नाही, मग आपल्या का होतो? तर मनाला ताब्यात आणण्यासाठी काय करायचं? मनाचं ऐकायचं नाही, असं रमण महर्षी म्हणत. स्वामीजींच्या तोंडून आपण हे अनेकदा ऐकलंय. माऊली म्हणतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. असं झालं तर मनाच्या कोणत्याही अवस्थेत, कितीही कठीण प्रसंगात आपली साधना चांगली होऊ शकेल. या प्रश्नाच्या निमित्ताने मला हे चिंतन करायला मिळालं आणि स्वतःला शहाणपणाची 4 गोष्टी सांगता आल्या, म्हणून संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देते. अगदी आयत्या वेळी अभ्यास केल्यामुळे यात पुष्कळ त्रुटी राहिलेल्या आहेत, याची जाणीव मला आहे. कोणाही उत्तराधिकारी व्यक्तीकडे मार्गदर्शन घेण्यासाठी हाताशी पुरेसा वेळ नव्हता, त्यामुळे त्रुटींचं सगळं श्रेय अस्मादिकांकडे जातं. स्वामींच्या प्रेरणेने झालेला हा प्रश्नोत्तर स्वाध्याय त्यांच्या चरणी अर्पण करून थांबते. हरिओम तत्सत.